बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की आपल्याला ऍसिडिटी झाली की मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो, ओव्हर द काउंटर औषधं घेतो की वेगवेगळ्या प्रकारचे अँटासिड्स, आयदर लिक्विड अँटासिड जे बॉटल्समध्ये मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतो आणि आपण हे फ्रिक्वेंटली खात राहतो, वर्षानुवर्ष खात राहतो. काही लोक म्हणतात की आमच्याकडे ही अनुवंशिक आहे ऍसिडिटी आणि अनेक वर्ष ती औषधं खात राहतात. तर हे चुकीचं आहे. अशी औषधं आपण सेल्फ मेडिकेशन करणं चुकीचं आहे, कारण ओव्हर द टाइम ही मेडिकेशन्स तुम्हाला आज ना उद्या साईड इफेक्ट करू शकतात. मग आपण काय केलं पाहिजे, तर ऍसिडिटीचं नेमकं कारण काय. तर ऍसिडिटीची फार अगदी महत्त्वाची कारणं असतात: खाणं, झोप, स्ट्रेस, एक्सरसाइज आणि तुमच्या पोटाला आलेली सूज. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत की जोपर्यंत आपण आयडेंटिफाय करणार नाही आणि ट्रीट करणार नाही तोपर्यंत आपली ऍसिडिटी बरी होणार नाही. समजा एखादा माणूस आहे, त्याचा डाएटच प्रॉपर नाही आहे, त्याची झोप प्रॉपर नाही आहे आणि तो रोज अँटासिड खातो, त्याची ऍसिडिटी कधीच बरी होणार नाही. आपण औषधाला दोष देण्यात काही अर्थच उरत नाही अशा कंडिशनमध्ये.